एक अंतहीन प्रश्न. का का असा अनमोल हिरा आपल्या मराठी सिनेमाच्या आकाशातून कोसळला? एक तारा जो नेहमीच चमकदार होता, आज अंधारात विलीन झाला. त्याच्या निरोपाने एक संपूर्ण विश्व हळहळून गेले. या क्षणाला शब्दांच्या बंधनात कसे बांधावे असा प्रश्न मनात येतो. 1980 आणि 90च्या दशकात प्रचंड लोकप्रिय असलेले अभिनेते विजय कदम यांच्या निधनाची बातमी समोर येतात चाहत्यांच्या मनात शोकांतिका पसरली. त्यांचं आयुष्य देखील त्यांच्यासारखंच अष्टपैलू, प्रत्येक भूमिकेतून एका नवीन व्यक्तिमत्वाची ओळख. आज आपण या महान कलाकाराच्या आयुष्यातील काही उजळ दिवसांबद्दल जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा कलारंजन हा कार्यक्रम. स्वप्ननगरी मुंबईमध्ये 4 जून 1957 रोजी आपल्या अभिनयाच्या ज्वालामुखीने मराठी मनोरंजन विश्वाला ढवळून टाकणारे अभिनेते विजय कदम यांचा जन्म झाला. विजय दत्ताराम कदम हे त्यांचं संपूर्ण नाव. लहानपणापासूनच कलाकाराची ज्वाला ही त्यांच्या मनात पेटली होती. डॉक्टर शिरोडकर हायस्कूल मधून शिक्षणातून विजय कदम यांच्या कलागुणांना उजाळा मिळाला. तळाशीलकर, सावंत महाजन आणि परब सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मनातील कलाकाराला प्रोत्साहन मिळालं. रूपारेल महाविद्यालयीन जीवनात तत्वज्ञान हा त्यांचा गंभीर विषय, यात त्यांनी पदवीधरी केली. पण रंगभूमीत हा त्यांचा खरा जग. महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेमध्ये सहभाग घेत व्यावसायिक दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली. राजा भिकारी माझी टोपी चोरली या बालनाटकात हवालदाराची भूमिका करून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षात त्यांना विद्यार्थी दिग्दर्शक म्हणून निवडले जाणं हे त्यांच्यासाठी अभिमानाचा क्षण होता. अपराध कुणाचा या नाटकातून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. स्वप्नगाने संपले या नाटकात सतीश दुभाषी, जयराम हर्डीकर, शिवाजी सटाम सारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. खंडोबाचं लगीन या जागरण विधी नाटकाचं विजय कदम यांनी नाट्य दर्पणाचा सर्वोत्कृष्ट नाट्य अभिनेता हा पुरस्कार मिळवला. रथचक्र, टूरटूर यासारख्या नाटकांमध्ये त्यांच्या लोकप्रियतेवर भर पडली. पण विच्छा माझी पूर्ण करा या नाटकाने तर त्यांना राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून देखील प्रसिद्धी मिळाली. या नाटकाचे 750हून अधिक प्रयोग करून त्यांनी एक विक्रमच प्रस्थापित केलाय. स्वकल्पनेतून साकारलेला खुमखुमी हा एक पात्र प्रयोगही प्रेक्षकांचा आवडता ठरला. रंगभूमीवर यशस्वी झाल्यानंतर विजय कदम यांनी चित्रपटसृष्टीतही आपलं पाऊल टाकलं. आनंदी आनंद, तेरे मेरे सपने, देखनी बायको, नाम्याची, रेवती, टोपी घालाले, ब्लफ मास्टर, भेट तुझी माझी आणि मंकी बात या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांना अत्यंत अजरामर केलं. त्यांची पत्नी पद्मश्री जोशी ही देखील एक अभिनेत्री असून दोघांनी मिळून अनेक नाटकं आणि चित्रपट केले. विजय कदम यांनी सही रे सही, टूरटूर, पप्पा सांगा कुणाचे यासारख्या मराठी मालिकांमधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्याचबरोबर श्रीमान श्रीमती, मिसेस माधुरी दीक्षित या हिंदी मालिकांमध्ये देखील त्यांनी आपली उपस्थिती लावली. अनेक गाजलेल्या जाहिरातींमध्येही त्यांनी काम केलं. सिनेसृष्टीपेक्षा जरा हटके, केवळ अभिनय क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक कार्यातही ते अत्यंत सक्रिय होते. फार कमी जणांना माहितीये की त्यांची विजयश्री या संस्थेतर्फे अनेक नाट्यप्रयोगही झाली आहेत. गेले अनेक वर्ष या माध्यमातून ते अनेक नाटकांचे प्रयोग महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरासह कतार, दोहा, दुबई, सिंगापूर आदी ठिकाणी यशस्वीपणे सादर करायचे. 25हून जास्त नाटक संमेलनात हजेरी आणि कार्यकर्ता या नात्याने सहभाग घेत अनेक नाट्यप्रयोग करून त्यांनी सामाजिक संस्थांना मदत केली आहे. प्रत्येक नाटक प्रयोगानंतर मिळालेला निधी हे ते गरजूंना द्यायचे. असा जिंदादिल अभिनेता क्वचितच आपल्याला पाहायला मिळतो. डिजिटल जगातही ते मागे नव्हते. विजय कदम यांनी 1 मे महाराष्ट्र दिनाच्या शुभ दिनाचं औचित्य साधून युट्यूबवर कदम खोल ही नवीन मालिका सुरू केली. या मालिकेत ते त्यांच्या युट्यूब चॅनलद्वारे प्रेक्षकांशी संवाद साधायचे. यामध्ये हमखास बघावेत असे त्यांचे व्हिडिओज म्हणजे इंटरनॅशनल फ्लाईट, मग हाँगकाँग, अरिओ सांबा, हाऊस दॅट यासारख्या व्हिडिओजचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे व्हिडिओ पाहताना तुम्ही तुमच्याच घरातल्या कोणत्या तरी व्यक्तीशी बोलताय असं तुम्हाला वाटेल, हीच त्यांची खासियत.
राजानं वाजवला बाजा, आनंदी आनंद, इरसाल कार्टी, लावू का हात, गोळा बेरीज आणि ऑन ड्युटी, 24 तास, वासुदेव बळवंत फडके, रेवती, देखणी बायको, नाम्याची, मेनका, उर्वशी, कोकणस्थ हे त्यांचे महत्वाचे चित्रपट. विजय कदम यांनी हळद रुसली कुंकू हसलं या चित्रपटात अभिनेत्री अश्विनी भोळच्या पतीची भूमिका साकारली आहे. विजय कदम आणि पद्मश्री जोशी हे मराठी चित्रपट सृष्टीतील एक अशी जोडी आहे जी कला आणि कुटुंब या दोन्ही गोष्टींना महत्त्व देते. पद्मश्री यांनी ननंद भावजय या चित्रपटातील ननंदबाईची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या हृदयात घर केलं. चंपा चमेली की जाई अबोली हे त्यांचं गाणं आजही इतकंच लोकप्रिय आहे. पल्लवी जोशी आणि मास्टर अलंकार यांच्या ज्येष्ठ बहिणी म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा मुलगा गंधार हा आपल्या पालकांच्या कलात्मक वारसाचा वारस आहे. त्याने पोस्टर, बॉईज आणि विविध चित्रपटांमधील गाणे देखील गायलेत. आपल्या जवळच्या लोकांसाठी विजय कदम हे खूपच मजेदार आणि प्रेरणादायी व्यक्ती होते. त्यांच्यामध्ये शिकण्याची आणि शिकवण्याची प्रचंड इच्छा होती. मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम यांचं 10 ऑगस्ट रोजी निधन झालं. त्यांच्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. विजय गेले 1.5 वर्ष कर्करोगने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरू होता, परंतु 10 ऑगस्टला सकाळी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. या बातमीनंतर संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येते. मराठी सिनेसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावला असल्याची भावना सध्या सर्वांच्याच मनात आहे. त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी अंधेरीतील स्मशानभूमीवर अंतिम संस्कार करण्यात आलं. आपल्या अभिनयाने लाखोंच्या हृदय जिंकणारे विजय कदम केवळ एक अभिनेते नव्हते, तर एक जिवंत व्यक्तिमत्व होते. अशा या भन्नाट पर्सनॅलिटी असणाऱ्या विजय कदम यांना संपूर्ण न्यूज अनकट टीम तर्फे अभिवादन. धन्यवाद.